एकदा ईश्वरीला छान आवरून स्कूलमध्ये सोडलं की माझ्या घरातल्या कामांना सुरुवात होते. आज घरातल्या कामांसोबत अजून एक काम होतं, ते म्हणजे दळण करायचं. आता भाकरीचं पीठ झालं 2-3 दिवस संपलेलं होतं, मग त्याचंच दळण करायचं होतं. ज्वारी आणि तांदूळ मिक्स असं मी भाकरीसाठी दळून आणते. त्याच्यासाठी दळण करून घेतलं आणि लगेचच दळून पण आणलं. त्या पिठाचीच भाकरी आज दुपारी जेवणामध्ये बनवली. त्यासोबत लाल भाजी, वरण, भाती बनवलेला. जे दुपारी झोप झाल्यानंतर ईश्वरीला दुर्वांकडे घेऊन गेलेली. आज दररोज दुर्वांग उठवायला येतो ईश्वरीला, पण आज ईश्वरीच त्याच्या घरी त्याला उठवायला गेलेली. मग त्याला उठवल्यानंतर थोडा वेळ दुर्वांगच्याच घरी ती खेळले आणि त्यानंतर मग आम्ही त्यांना राऊंड मारायला घेऊन गेलो दोघांना. येताना भाजीपालाही आणलेला, म्हणजेच कोथिंबीर आणि लाल शेपूची भाजी आणलेली मी. तीच आता निवडून घ्यायचं माझं इथे काम चालू होतं, पण ईश्वरीचं मात्र टीव्ही लाव मधून माझ्या मागे मागे करायचं काम चालू होतं. आता ती खूपच बोर झालेली म्हणून थोडा वेळ तिला टीव्ही लावून दिला. आता ती टीव्ही बघत होती, तोपर्यंत म्हटलं पटापट जेवण आवरून घ्यावं. मॅडम निवांत बसून टीव्ही बघत होत्या. तोपर्यंत मग माझ्या जेवणाच्या तयारीला लागले. शेपूची भाजी आणलेली तीच स्वच्छ धुवून निवडून घेतलेली होती. तीच आता चिरून घेतली बारीक बारीक. तोपर्यंत मिस्टरांचा फोन आला, सकाळी आलेला पार्सलचा फोटो पाठव. आता त्या पार्सलमध्ये माझ्या कामाचं काहीच नव्हतं, तरी पण आता ते खोलून त्याचा व्हिडिओ करून पाठवायचा होता. त्यामुळे मी ओपन केलं. आता सकाळपासून तसंच पडलं होतं पार्सल. मग आता ते एकदाचं ओपन केलं आणि त्याचा व्हिडिओ केला आणि त्यांना पाठवला. गाडीत खाली अंतरण्याचे ते मॅट होते. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.